नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क. आज मी तुम्हाला 6 सप्टेंबरची निफ्टी आणि बँक निफ्टीची टेक्निकल लेवल्स बद्दल गाईड करणार आहे आणि निफ्टी आणि बँक निफ्टीची मुवमेंट समजावणार आहे. राईट. त्याआधी जर तुम्हाला माझ्या डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचे नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. या चॅनलवर मी डेली निफ्टी आणि बँक निफ्टी बद्दल अपडेट्स टाकत असतो, त्याच्या टेक्निकल लेवल्स बद्दल डिस्कस करत असतो. जर माझं कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण बेल आयकॉन दाबल्यावर तुम्हाला माझ्या व्हिडिओज डेली पहिल्या बघायला मिळतील आणि त्यामुळे तुम्ही डेली अपडेटेड राहाल निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दल. राईट. तर आपण निफ्टीच्या 6 सप्टेंबरच्या लेवल डिस्कस करतोय. या लेवल्स येणाऱ्या मंडेला म्हणजेच 9 सप्टेंबरला आणि येणाऱ्या वीकमधून मंडे टू फ्रायडेपर्यंत तुम्हाला या लेवल्स गाईड करतील आणि ह्या लेवल्सच्या हेल्पने तुम्ही मंडेपासून 9 सप्टेंबरपासून ट्रेडिंग करू शकता निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. राईट. जर तुम्हाला लेवल्स सुटेबल वाटत असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि त्या स्क्रीनशॉटच्या हेल्पने तुम्ही मंडेपासून 9 सप्टेंबरपासून ट्रेडिंग करू शकता. राईट. तर ही सध्या निफ्टीचा 1 हॉरचा टाइम फ्रेमचा चार्ट आहे. राईट. तर निफ्टीमध्ये तुम्ही बघत असाल तर ओव्हरऑल एका 15-20 डेज पासून एक अपसाइड मुवमेंट बघायला मिळत आहे निफ्टीमध्ये. राईट. पण सडनली आज एक गॅप डाऊन ओपनिंग झाली निफ्टीमध्ये आणि गॅप डाऊन होऊन नंतर एक रिटेस्ट मुवमेंट निफ्टीने दिली आणि आफ्टर दॅट या रिटेस्ट मुवमेंट नंतर या रिटेस्ट मुवमेंट बद्दल पण आपण डिस्कस केलेलं, पण ह्या रिटेस्ट मुवमेंट नंतर एक निफ्टीमध्ये तुम्ही बघाल तर एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला. राईट. आणि कालच म्हणजे डेली निफ्टीच्या व्हिडिओमध्ये जी मी 2 PM च्या सुमारास अपडेट करतो त्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं की जर निफ्टी 25,169 हा सपोर्ट जर ब्रेक करत आहे तर निफ्टीमध्ये आपल्याला एक ड्रास्टिक फॉल बघण्यात येईल आणि एक्झॅक्टली सेम तसंच झालं की 25,169 जसं ब्रेक केलं त्यानंतर ही एकच मोठी कॅन्डल फॉर्म झाली 1 हॉरची आणि या एकाच मोठ्या कॅन्डलने ऑलमोस्ट 200 to 250 पॉईंटची मुवमेंट दिली. राईट. सो सेम या मुवमेंट नंतर मार्केट ऑलमोस्ट थोडं अजून पडलं आणि 865चा सपोर्ट घेऊन मार्केट तिकडे कन्सोलिडेट होत गेलं आणि त्यानंतर हा एक स्ट्रॉंग आपल्याला स्पाइक बघण्यात आला. जर मार्केट इकडेच कंटिन्यू राहिलं, निफ्टी इकडेच कंटिन्यू राहिली, कन्सोलिडेट होत राहिली तर आपल्याला एक अपसाइड मुवमेंट बघण्यात येईल निफ्टी 993 पर्यंत. परंतु जर मार्केट अजून डाऊनसाइड गेलं तर आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट राहील 24,767. 24,767 आपला स्ट्रॉंग सपोर्ट राहील. जर तुम्हाला निफ्टी, आता मी तुम्हाला निफ्टीच्या बाईंग लेवल सांगतो आणि निफ्टीच्या सेलिंग लेवल सांगतो. जर तुम्हाला निफ्टी बाय करायची असेल तर निफ्टी बाईंगसाठी तुम्हाला 25,080च्याच वरती निफ्टी बाईंग मध्ये स्ट्रॉंग आहे. त्या खाली निफ्टी बाईंग मध्ये स्ट्रॉंग नाहीये, त्या खाली सेलिंग प्रेशर खूप. 25,080 जेव्हा ब्रेक करेल तेव्हा निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स राहील 25,197 आणि त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स राहील 25,275. तुमचा पहिला टार्गेट राहील 25,197, त्यानंतर दुसरा टार्गेट राहील 25,275. पण जेव्हा निफ्टी 25,080 ब्रेक करेल तेव्हाच, त्याआधी तुम्ही निफ्टीमध्ये बाईंगला जाऊ शकत नाही. आणि निफ्टीच्या सेलिंग लेवल बघत आलात तुम्ही तर निफ्टीच्या सेलिंग लेवलमध्ये तुम्ही निफ्टी एक अपसाइड रिटेस्ट होऊन 24,993 गेल्यावरच तुम्ही निफ्टीमध्ये परत निफ्टी सेल करू शकता. तोपर्यंत निफ्टीमध्ये तुम्ही आता सध्या काहीच करू शकत नाहीये. निफ्टीमध्ये आता खूप डाऊन साईड मुवमेंट झालेली आहे, त्यामुळे आता निफ्टी एक थोड्या रिटेस्टसाठी वेट करा आणि 24,993 जेव्हा येईल त्यावेळेला तुम्ही एक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर येत असेल, कन्सोलिडेट होत असेल, तेव्हा निफ्टीमध्ये तुम्ही 24,993 एक सेलिंग पोझिशन उभी करून तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,862 जो आपला हा पहिला सपोर्ट राहील आणि 24,767 हा आपला सेकंड सपोर्ट राहील. पण केव्हा निफ्टी जेव्हा 24,993 येत असेल तेव्हा. जर तुम्ही आत्ता सेलिंगचा विचार करत असाल तर तुम्ही 24,767च्या टार्गेटने आत्ता सुद्धा सेलिंग करू शकता. राईट. आणि या दोन्ही तुम्ही पोझिशन बनवताना तुमचा स्टॉप लॉस 25,030 राहणार. 25,030 हाच तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे आणि हा स्टॉप लॉस तुम्हाला कॅरी करायचा आहे. बाईंग मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही 25,080 ला बाईंग कराल तेव्हा पण तुम्हाला 25,030चीच स्टॉप लॉस फॉलो करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही 24,993 सेलिंग कराल तेव्हा पण तुम्हाला 25,030 हाच स्टॉप लॉस कॅरी करा. राईट. या झाल्या माझ्या निफ्टीच्या लेवल्स. यानंतर आपण बँक निफ्टीच्या लेवल्स बद्दल डिस्कस करूया. पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला माझ्या ह्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल्स लेवल्स डेली तुम्हाला गाईड करत असतो, डेली तुम्हाला त्याबद्दल एक्सप्लेनेशन देत असतो. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे कसं तुम्हाला माझ्या व्हिडिओ पहिला बघण्यात येतील. राईट. आता आपण बँक निफ्टीच्या लेवल्स बद्दल डिस्कस करूया. या बँक निफ्टीचा एक बँक निफ्टीचा 1 हॉर टाइम फ्रेमचा चार्ट आहे. यावर पण तुम्ही बघत असाल की बँक निफ्टी लास्ट 15-20 डेज मध्ये निफ्टी सारखंच एक अपसाइड वेज फॉर्म करत आहे. एक अपसाइड वेज फॉर्म झालंय आणि आजच बघत आल की आजच बघितलात तुम्ही तर या वेजच्या बाहेर निफ्टीने एक्झिट घेतली. राईट.
आणि बँक निफ्टीने एक्झिट घेतल्यानंतर एक कंटिन्यू बँक निफ्टीमध्ये एक ड्रास्टिक फॉल बघण्यात आला, राईट. की हा वेजमध्ये बँक निफ्टी खूप टाइम पासून ऑलमोस्ट 20 डेज पासून कॅरी करत होती. आपण डिस्कस पण केलेलं लास्ट व्हिडिओमध्ये. आणि आज गॅप डाऊन ओपनिंग पासून ते स्टील टिल 330 बँक निफ्टी कंटिन्यू डाऊनफॉल मध्ये आहे, राईट. सो आपण आता बँक निफ्टीच्या लेवल्स बघूया. या लेवल्स मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पने काढल्या आहेत. या लेवलचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही आणि निफ्टीच्या पण लेवलचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. या लेवल तुम्हाला येणाऱ्या 9 सप्टेंबरच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला उपयोगाला पडतील. जर तुम्हाला बाईंग करायचं असेल, तुम्हाला सेलिंग करायचं असेल तर माझे लेवल तुम्हाला खूप हेल्प करतील, राईट. या बँक निफ्टीच्या लेवल्स आहेत. या बँक निफ्टीच्या लेवल फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पने काढलेले आहेत मी, राईट. जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बाईंग करायचे असेल तर राईट नाव बाईंग आपण बँक निफ्टीमध्ये करू शकत नाही, कारण मार्केट ऑलरेडी खूप पडलेलं आहे, राईट. तुम्हाला बाईंग 50933, राईट, ही जी लेवल आहे, जोपर्यंत बँक निफ्टी एक रिटेस्ट करून 50933 क्रॉस करत नाहीये तोपर्यंत आपण बँक निफ्टीमध्ये बाईंग एक्सपेक्ट करू शकत नाही. जेव्हा बँक निफ्टी 50933 ब्रेक करेल त्यानंतर आपला पहिला टार्गेट राहील 51196, 51,196 आपला पहिला रेजिस्टन्स राहील, पहिला टार्गेट राहील. त्यानंतर आपला दुसरा टार्गेट राहील 51458, 51,458 आपला दुसरा टार्गेट राहील. हे दोन स्ट्रॉंग रेजिस्टन्स बँक निफ्टीमध्ये आहेत. जेव्हा 50,933 क्रॉस केलं बँक निफ्टीने त्यानंतर तुम्ही बाईंग पोझिशन बाईंग मध्ये जाऊ शकता 51,196 साठी आणि 51,458 साठी. पण राईट नाव बँक निफ्टी सेलिंग मध्ये आहे. सेलिंग प्रेशर खूप आहे. मॉर्निंग पासून कंटिन्यू डाऊनफॉल चालू आहे बँक निफ्टीमध्ये. सो राईट नाव बँक निफ्टी तुम्ही बघत असाल तर 50,576 ची क्लोजिंग दिलेली आहे, राईट. जर बँक निफ्टीमध्ये तुम्ही सेलिंग करत असाल तर सेलिंग तुम्हाला 50,688 या लेवललाच तुम्हाला सेलिंग दिसणार आहे. जर ही जी लेवल आहे 50,688 या लेवलला तुम्हाला सेलिंग करायची कंपल्सरी, राईट. जेव्हा बँक निफ्टी रिटेस्ट होऊन 50,688 ला येईल तेव्हा तुम्ही सेलिंग करा आणि सेलिंग केल्यानंतर तुमचं पहिलं टार्गेट राहील 50,441 आणि दुसरा टार्गेट राहील 50,136. 50,688 ला जेव्हा तुम्ही सेलिंग कराल पहिला सपोर्ट दिसत येईल 50,441. आज पण तुम्ही बघा मॉर्निंग पासून बँक निफ्टी जेव्हा पडत आली त्यानंतर बँक निफ्टीने 50,440चा खूप स्ट्रॉंग सपोर्ट घेतलाय आणि त्या एक सपोर्ट नंतर बँक निफ्टीने एक छोटासा हलकासा एंडिंगला 1 आवर कॅन्डलवर एक रिव्हर्सल मारलाय. पण हाच जर रिव्हर्सल कॅरी केला तर बँक निफ्टी हा रेजिस्टन्स कॅरी करेल 50,933 ला. या लेवलला जर कन्सोलिडेट झालं तर तुम्ही एक 50,933 ला झालं तर तुम्ही हे टार्गेट कॅरी करा आणि 50,688 ला जर कन्सोलिडेट झालं तर तुम्ही 50,441 चा सपोर्ट ठेवा. हा तुमचा पहिला टार्गेट राहील आणि 50,136 चा सेकंड टार्गेट राहील जो तुमचा सेकंड सपोर्ट राहील, राईट. पण या दोन्ही ट्रेडमध्ये जसं आपण निफ्टीमध्ये सुद्धा सेम स्टॉप लॉस ठेवलेला तशा दोन्ही ट्रेड्समध्ये तुमचा स्टॉप लॉस सेम राहील. तुमचा स्टॉप लॉस राहील 50,785. हा खूप स्ट्रॉंग स्टॉप लॉस आहे तुमचा. जर तुम्ही बाईंग जरी करत असाल 50,933 ला तरी तुम्हाला 785 चा स्टॉप लॉस कॅरी करायचा आहे आणि जरी तुम्ही सेलिंग करत असाल 50,688 ला तरी तुम्हाला 50,785 चा स्टॉप लॉस कॅरी करायचा आहे. हे तुम्हाला मी आता एक स्टॉप लॉसची कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो की कशा प्रकारे वर्कआउट होते. फॉर एक्झाम्पल जर बँक निफ्टी 50,688 ला कन्सोलिडेट होते, राईट. फॉर एक्झाम्पल इकडे कन्सोलिडेट होते बँक निफ्टी तर तुम्ही इकडे सेल करून हा तुमचा पहिला टार्गेट राहील, हा तुमचा दुसरा टार्गेट राहील. हे तुमचा फर्स्ट टार्गेट आहे, हे तुमचं सेकंड टार्गेट आहे, राईट. ह्या टार्गेट घेताना तुमचा स्टॉप लॉस 50,785 राहील. पण जर मार्केट इकडे कन्सोलिडेट झालं नाही आणि हे ब्रेक करून डायरेक्ट मार्केट 50,785 ला गेलं तर तुम्हाला सेलिंग पोझिशन बनवायची नाहीये. इकडे सेलिंग कुठल्याही पॉईंटने दिसण्यात येईल. जर 785 ब्रेक करून मार्केट 50,933 क्रॉस करताय किंवा इकडे कन्सोलिडेट होत आहे तर तुम्हाला बाईंग पोझिशन बनवायची आहे. आणि जर बाईंग पोझिशन बनवायचं असेल तर तुमचा पहिला टार्गेट राहील 51,196, राईट. आणि सेकंड टार्गेट राहील 51,458, राईट. पण जेव्हा तुम्ही 50,933 ला जेव्हा बाईंग मध्ये जाल तेव्हा तुमचा स्टॉप लॉस राहील 50,785 आणि जर 50,785 ब्रेक करत नसेल 50,688 कन्सोलिडेट होत असेल तुमचं स्टॉप लॉस राहील 50,785 सेलिंग मध्ये, राईट. या माझ्या बँक निफ्टीच्या लेवल झाल्या. या जर लेवल तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. ॲज वेल एज मी निफ्टीच्या पण लेवल्स सांगितलेल्या होत्या तुम्हाला. या मी निफ्टीच्या पण लेवल्स तुम्हाला सांगितलेल्या. या दोन्ही लेवलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. या निफ्टीच्या लेवल्स आहेत आणि या बँक निफ्टीच्या लेवल्स आहेत. दोन्ही लेवलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी आणि माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी, राईट. मी अशाच डेली नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दल आणि निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स शेअर करत असतो, राईट. तर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.